बनवणार आहोत कोरडी पानाची सुपारी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। त्यासाठी आपण खाऊच्या पानाचे केलेले तुकडे 2 वाटी, त्याच्यानंतर पाऊण वाटी साखर बुडेल इतकंच सगळं पाणी, त्याच्यानंतर 2 टेबलस्पून ओवा आणि पाऊण बाऊल बडीशेप, खाण्याचा रंग आणि 2 बाऊल खोबऱ्याचा खीस। चला तर मग आपण बघूया आता पानाची सुपारी कशी बनवायची, त्याची कृती। यानंतर आपण साखर, पाणी आणि खायचा रंग बाजूला काढून इतर सगळं साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे। पहिल्यांदा आपल्याला कढईमध्ये साखर टाकायची आहे आणि साखर वितळेल एवढंच पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे। आणि याच्यानंतर ही साखर वितळेपर्यंत आपल्याला हे पूर्ण छान ढवळून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला साखरेचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे आणि पाक तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा आहे खायचा रंग। मी इथे लाल कलरचा रंग टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे साहित्य मगाशी मिक्स करून घेतलेलं आहे ते सगळं टाकायचं आहे आणि ते छान त्याच्यामध्ये मिक्स करून ढवळून घ्यायचं आहे। याच्यानंतर हे थोडंसं कोरडं होईपर्यंत 10 मिनिटं आपल्याला असंच ते हलवत राहायचं आहे। आणि आता आपल्याला हे छान असं हलवून छान कोरडं करून घ्यायचं आहे। आणि आता ही लाल रंग खायचा रंग घातलेली आपली ही सुपारी तयार झालेली आहे। आणि आता टेस्ट करण्यासाठी आपण याला एका बाउलमध्ये सर्व करूया। आणि तयार झालेली सुपारी आपण एका बाउलमध्ये सर्व केलेली आहे। आणि ही सुपारीचं वैशिष्ट्य असं आहे की ही सुपारी आपण 12 महिने स्टोर करू शकतो आणि खाऊ शकतो। आणि ही सुपारी आपली आता सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे। आणि सुपारीची रेसिपी तुम्हाला आवडल्यास कमेंट्समध्ये नक्की आम्हाला सांगा। जर हा तुम्हाला सुपारीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओ सेंड करू शकतो। धन्यवाद।